हॅलो फ्रेंड्स, आज आपण टेन्स हा ग्रामर टॉपिक पाहणार आहोत. टेन्स म्हणजे काळ. काळ क्रियापदाची वेळ दर्शवतो. आता काळाचे मुख्य प्रकार 3. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. फॉर्म्स ऑफ वर्ब, क्रियापदाचे रूप. पहिला रूप आहे बेस फॉर्म म्हणजे वर्ब 1 गो. उदाहरणार्थ घेतलेलं आहे आपण गो. हे जर क्रियापदाचं मुख्य रूप असेल तर पास्ट फॉर्ममध्ये म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप वेंट म्हणजे भूतकाळ त्याचा वेंट होतो. आणि तिसरा प्रकार पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप गॉन होतं. आपण उदाहरण म्हणून जर गो हे क्रियापद घेतलं तर त्याचं मुख्य रूप म्हणजे बेस फॉर्म गो, पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळ वेंट आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप गॉन असं होतं. त्यासाठी आपण अनेक उदाहरणं घेतलेली आहेत. त्यासाठी कॉलम केलेला आहे. पहिला बेस फॉर्म म्हणजे मुख्य रूप, पास्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. फॉर एक्झाम्पल ईट. ईट म्हणजे खाणे, पास्ट फॉर्म एट, पास्ट पार्टिसिपल ईटन. सिंग. सिंग म्हणजे गाणे, त्याचा पास्ट फॉर्म होतो म्हणजे क्रियापदाचा भूतकाळ होतो सॅंग आणि पास्ट पार्टिसिपल संग. त्यानंतर राईट. राईट म्हणजे लिहिणे, पास्ट फॉर्म रोट, पास्ट पार्टिसिपल रिटन. गिव म्हणजे देणे, त्याचा पास्ट गेव आणि पास्ट पार्टिसिपल गिवन असं होतं. त्यानंतर ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे, त्याचा पास्ट फॉर्म होतो ड्रँक आणि पास्ट पार्टिसिपल ड्रंक. नो. नो म्हणजे माहीत असणे, पास्ट फॉर्म न्यू आणि पास्ट पार्टिसिपल नोन. टेक. टेक म्हणजे घेणे, पास्ट फॉर्म टुक आणि पास्ट पार्टिसिपल टेकन. स्विम. स्विम म्हणजे पोहणे, पास्ट फॉर्म स्वॅम आणि पास्ट पार्टिसिपल स्वम. प्ले. प्ले म्हणजे खेळणे, त्याचा पास्ट फॉर्म होतो प्लेड आणि पास्ट पार्टिसिपल प्लेड. त्यानंतर पुट. पुट म्हणजे ठेवणे, त्याचा पास्ट फॉर्म पुटच असतो आणि पास्ट पार्टिसिपलसुद्धा पुटच असतो. शट. शट म्हणजे बंद करणे, पास्ट फॉर्म शटच आणि पास्ट पार्टिसिपलसुद्धा शट. कम. कम म्हणजे येणे, पास्ट फॉर्म केम आणि पास्ट पार्टिसिपल कम. बीट. बीट म्हणजे मारणे, पास्ट फॉर्म बीट आणि पास्ट पार्टिसिपल बिटन. आता हे टेन्स म्हणजे काय, तर टेन्स ऑफ अ वर्ब शोज द टाईम ऑफ द ॲक्शन ऑर इव्हेंट. टेन्स ऑफ अ वर्ब क्रियापदाचा काळ, शोज दाखवतो. काय दाखवतो, द टाईम ऑफ द ॲक्शन ऑर इव्हेंट. टाईम म्हणजे वेळ, ॲक्शन ऑर इव्हेंट एखादी कृती किंवा एखादी घटना केव्हा घडली हे क्रियापदाचा काळ दर्शवत असतो. आता ह्या क्रियापदाचे मुख्य 3 प्रकार आपण पाहिलेले होते, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या 3 मुख्य काळांचे पुन्हा 4 उपप्रकार पडतात. कोणकोणते ते, सिम्पल टेन्स म्हणजे साधा काळ, कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण काळ, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण काळ. आता प्रत्येक काळानुसार त्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. पहिला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा सिम्पल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भूतकाळ आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. मुख्य काळ 3, त्याचे उपप्रकार 4 धरले तर एकूण 12 काळाचे प्रकार होतात.
आता आपल्याला टेन्स त्या टेन्सचं वर्ब फॉर्म कसा असतो आणि त्याचं उदाहरण पाहायचं आहे. पहिला प्रकार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. वर्ब फॉर्म म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप असतं. फॉर एक्झाम्पल आय ईट पिझ्झा. क्रियापद ईट हे मुख्य रूपात आहे. किंवा काही वेळेस म्हणण्यापेक्षा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी नाम किंवा सर्वनाम असेल तर क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लागतो फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. आय एट पिझ्झा. ईट या क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे पास्ट टेन्स एट आहे. सिम्पल फ्युचरमध्ये शाल किंवा विल असेल आणि V1 म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप असेल. उदाहरणार्थ आय विल ईट पिझ्झा. आय ईट पिझ्झा म्हणजे मी पिझ्झा खाते. आय एट पिझ्झा मी पिझ्झा खाल्ला. आय विल ईट पिझ्झा मी पिझ्झा खाईन. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. क्रियापदाचा रूप वर्ब फॉर्म कसा असतो? एम किंवा इज किंवा आर आणि क्रियापदाला ING प्रत्यय. एम इज आर वर्तमानकाळी टू बीची रूपं आहेत. आपल्याला योग्य त्या कर्त्यानुसार आपण त्याची रचना करणार आहोत आणि क्रियापदाला ING प्रत्यय असेल तर तो अपूर्ण वर्तमान काळ असतो. फॉर एक्झाम्पल आय ॲम इटिंग पिझ्झा. मी पिझ्झा खात आहे म्हणजे क्रिया अपूर्ण दाखवायची आहे, खात आहे. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ. वर्ब फॉर्म कसा असतो? वॉज किंवा वेअर. क्रियापदा कर्त्याला अनुसरण असणार आहे आणि क्रियापदाला ING प्रत्यय. फॉर एक्झाम्पल आय वॉज इटिंग पिझ्झा. मी पिझ्झा खात होते. भूतकाळात ती घटना अपूर्ण होती असं दर्शवण्यासाठी आपण त्याची वाक्यरचना करणार आहोत. वाक्याचा अर्थ काय होतो? आय वॉज इटिंग पिझ्झा. मी पिझ्झा खात होते. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. शाल किंवा विल असेल आणि वर्ब प्लस ING असेल. उदाहरणार्थ आय विल बी इटिंग पिझ्झा. बघा, आपण जर हे अपूर्ण वर्तमान काळाचे जर वर्ब फॉर्म बघितले तर वर्ब प्लस ING प्रत्येक ठिकाणी आहे आणि टू बीचं रूप आपण वर्तमान काळी एम किंवा एम इज आर, भूतकाळी वॉज वेअर आणि भविष्यकाळी विल बी किंवा शाल बी लावणार आहोत. आणि उदाहरण लक्षात ठेवा. मी पिझ्झा खात आहे. मी पिझ्झा खात होते. मी पिझ्झा खात असेल. त्यानंतर पूर्णकाळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. वर्ब फॉर्म असणार आहे हॅव किंवा हॅज आणि म्हणजे कर्त्यानुसार आणि PP म्हणजे पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप. फॉर एक्झाम्पल आय हॅव इटन पिझ्झा. मी पिझ्झा खाल्लेला आहे. क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे असं दर्शवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतो. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड प्लस PP. हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आय हॅड इटन पिझ्झा. मी पिझ्झा खाल्ला होता. भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झाली होती असं दर्शवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. फ्युचर परफेक्ट टेन्स विल हॅव प्लस PP म्हणजे पास्ट पार्टिसिपल. आय विल हॅव इटन पिझ्झा. मी पिझ्झा खाल्लेला असेल. भविष्यकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली आहे असं दर्शवण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करतो. अशा प्रकारे आपल्याला काळाचं एक उदाहरण दिलेलं आहे. आपण आता ह्या क्लिपमध्ये दिलेले क्रियापद आहेत त्याचा वापर करून वाक्यरचना तयार करायला शिकायची आणि ह्या दिलेल्या 9 काळामध्ये एक वाक्य करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हाला जर यामध्ये काही शंका असेल तर मला फोन करून विचारा आणि ही वाक्यरचना करून वाक्यरचना करून आपल्या ग्रुपवर ते सेंड करा.